आणि मी आयुष्यामध्ये गन हातात घेतलेली नाही. त्यांनी माझ्या हातामध्ये बंदूक दिली म्हणून म्हणले अब फायर करो. मी म्हटलं कैसे फायर करो ऐसे धर. कधी कधी असंही होतं की मला गाताच येत नाही, इतकं भरून येतं किंवा मी रडायला लागतो. तुझं मागतो मी आता, मागतो आता मज द्यावे एक दंता, तुझं मागतो मी आता. बहुत सारे इंटरव्ह्यूज करते राहता ना जितूराज, आणि अशा ह्या इंटरव्ह्यूजमध्ये केव्हा केव्हा इंटरव्ह्यू करता करता मी स्वतःला विचारतो प्रश्न की माझी अवकात आहे का ह्यांचे इंटरव्ह्यू करायची. राहुल देशपांडे स्टुडिओमध्ये बसलेत. राहुल नमस्कार, कसे आहात तुम्ही? मी मस्त आहे जितूराज, तुम्ही कसे आहात? मी बरं आहे, पण मी असं स्वतःला प्रश्न विचारतोय अच्छा. की राहुल देशपांडेचा इंटरव्ह्यू करायची अजून माझी कुवत झालेली आहे का? नाही हो, असं नका म्हणू. राहुल फार मोठे आहात तुम्ही. नाही. तुम्ही आता इथे बसलाय म्हणजे माझं स्टुडिओ थोडं पवित्र झाल्यासारखं वाटतंय मला. टू काइंड, टू काइंड. हां, मुंबई आणि संपूर्ण ब्रह्मांडामध्ये जे इंटरव्ह्यू बघतायत, म्हणजे राहुल देशपांडे त्या व्यक्तींमधून एक आहे ज्याच्यामध्ये जेव्हा मी म्हणतो की संपूर्ण ब्रह्मांडामध्ये जो हा इंटरव्ह्यू बघतायत त्या सर्वांना जवळजवळ माहिती आहे. बट राहुल, मी तात्काळ तुम्हाला एकदम लहानपणी निवडून घेणार आहे की जा लहानपणी. Right. पहिल्यांदा जेव्हा असं वाटलं की मला गायलं पाहिजे, तो काळ कोणता होता? कोणी सांगितलं? तेव्हा तुम्ही सेलिब्रिटीज वगैरेला भेटलेले नसाल अजून? नाही, माहिती पु ल देशपांडे म्हणजे भाई म्हणायचो आम्ही, भाई काका. ते माझ्या आजोबांचे खूप चांगले मित्र होते आणि ही यूज टू कम एव्हरी इयर टू लिसन टू मी. आय वॉज प्रॉबेबली 9-10 years ओल्ड. 12-13 वर्षाचा असताना ते जेव्हा आले होते तेव्हा मी खूप गायलो आणि त्याच्यानंतर तेव्हा मी शिकत होतो. 6व्या वर्षापासून मी गाणं शिकत प्रॉटेजी होतो. कोणाचे होतात तेव्हा तुम्ही? मी शिकत होतो पंडित पिंपळखरे बुवा यांच्याकडे. त्याच्यानंतर उषाताई चिपलकट्टी आणि मग मुकुल शिवपुत्र, ह्या तिघांकडे माझं शिक्षण झालं. भाई काका आले आणि त्यांना खूप आवडलं गाणं आणि अर्थात माझ्या आजोबांची आठवणी येत होती त्यांना. सो हळूहळू काळ पुढे गेला आणि मी CA फाउंडेशन पास झालो आणि CA करत होतो. आणि तेव्हा त्यांच्या नावाचा एक उत्सव व्हायचा, पुलोत्सव नावाचा. सो तो कार्यक्रम झाल्यानंतर त्यांना भेटायला गेलो होतो मी. त्याच्यात मी गायलो आणि त्यांचा वाढदिवस होता 8 नोव्हेंबरला. सो आम्ही सगळे त्यांच्या घरी त्यांना विश करायला गेलो आणि तेव्हा ते मला म्हणले की तू एवढा रूढ का झाला आहेस, तू इतका बारीक का वाटतोयस मला. तर मी म्हणलो की भाई काका हो, मी CA करतो आहे, तर क्लास असतो, आर्टिकलशिप असते, अभ्यास असतो, त्याच्यामुळे मी थोडासा बारीक झालो असेल. तर ते म्हणाले राहुल, तू आपल्या स्टेशनपासून घरी येतो, तुला CA, ICWA, वकील, आर्किटेक्ट, डॉक्टर, तुला किती पाट्या दिसतात? म्हटलं बऱ्याच पाट्या दिसतात. मग तुला गव्याची पाटी दिसते का रे? म्हटलं नाही भाई काका, अशी कुठे पाटी असते. ते म्हणले नाही नाही, तुझं काम त्या 2 तंबोऱ्यांच्या मध्ये बसून गाणं आहे, त्याच्यामुळे हे CA वगैरे सगळं सोड आणि फक्त गाण्याकडे लक्ष दे. आणि दॅट वॉज द टाईम प्रॉबेबली आय रिअली वॉज थिंकिंग की मी हे एक काहीतरी करतो, गाणं किंवा CA. अँड देन आय आस्क माय पेरेंट्स, माय ग्रँडमदर, माझी आजी होती. मी म्हणलं काय करू, गाणं करू का हे करू. सो सिन्स माझ्या आजोबांची पण इच्छा होती की मी गावं, सो ते लगेच म्हणले नाही, भाई काका पण म्हणलेत, सो तू गायला लाग. आणि दॅट्स हाऊ गाण्यामध्ये आजच्या अल्फा जेन्झी नसतील ओळखत, हां. त्यांना आपण तुमची लिनिएज सांगू का? राहुल देशपांडे कोण आहेत? आम्ही लिनिएजकडे वळतोय, तर लिनिएजकडे वळूया. बिगिन, सगळं सांगा ज्यांना ओके. माहित नाही. सो आय एम अ सिंगर. आय एम अ क्लासिकल सिंगर who also like to, I also love to basically sing whatever that whatever touches my heart. So गझल असेल, ठुमरी असेल, नाट्यसंगीत असेल, अभंग असेल, चित्रपटातली गाणी असतील, फिल्म्स मधली गाणी असतील. सो हे सगळं गातो. माझे आजोबा डॉक्टर वसंतराव देशपांडे हे अतिशय थोर क्लासिकल गायक होते आणि अतिशय दिग्गज होऊन गेले. सो त्यांच्यामुळे माझ्या रक्तामध्ये गाणं आलं आणि त्याच्यानंतर मी ते जोपासलं, ते मी कॅरी फॉरवर्ड केलं. सो शोज वगैरे करताना केव्हा आदरणीय वसंतरावजींचे शिष्य किंवा हां. त्यांचे हमनवा जसं उर्दूमध्ये म्हणतो, हां. असं एखादा कोणी व्यक्ती भेटला आहे का कुठेही शो करताना, ज्याने वसंतरावांना परफॉर्म करताना लाईव्ह पाहिलं असेल? ते म्हणाले की हो, असे अनेक, म्हणजे त्याला बरीच वर्ष झाली. आजोबांचे समकालीन म्हणजे इज कंटेम्पररीज, त्यांच्यापैकी अनेक लोक मला भेटली, त्यांनी खूप आशीर्वाद दिले आणि त्यांनी खूप वेळा सांगितलं की तू अगदी वसंतासारखा गातोस म्हणून. वसंता, दॅट इज सो स्वीट, दॅट इज सो वंडरफुल मराठी. सो तू त्यांच्यासारखा गातोस आणि असंच तू तुझा रियाज चालू ठेव
आणि तू खूप मोठा होशील. सो असे मला अनेक वेळेला आशीर्वाद दिलेले आहेत अनेक लोकांनी. वसंत दादांचं एखादं छोटीशी चीज जर मी 30-40 सेकंदांसाठी गायला सांगितली, गे छंद मकरंद प्रिय मिलिंद मधुसेवना नंद स्वर छांद धुंद गे 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 छंद. क्या बात आहे. ह्या इंटरव्ह्यूमध्ये ही स्वतःची एक रेडिओ क्लासिकल मैफल आपण म्हणू शकूया. आणि राहुल देशपांडे आमच्या पुढे आहेत. पण बोलता बोलता म्हणजे मला माहिती आहे की अभंगवारींचे शोज, अभंगवारीबद्दल वाचत हो. आता 11वा वर्ष, हा 11वा वर्ष. 11 वर्ष हो. अभंगवारीच्या अशा वेगवेगळ्या शोज करायला पाहिजेत वगैरे, हो. हे कोणी सजेस्ट केलं होतं? जे लोक नाहीत जाणत त्यांना मी सांगतो की आषाढी एकादशीकडे जेव्हा आपण धाव घेतो हो. आणि जेव्हा पुंडलिक वरदे हारी विठ्ठल म्हणतो आणि जेव्हा वारकरी वेगवेगळ्या गावातून पंढरपुराकडे निघतात, तेव्हा एक व्यक्ती ही पंढरपुराकडे स्वतःच्या स्वरांबरोबर निघतो. ती व्यक्ती म्हणजे राहुल देशपांडे. अभंगवारीसारखी एखादी कॉन्सेप्ट करायला पाहिजे, हे कुणी सजेस्ट केलं होतं? डोक्यात आलं? काय होतं? म्हणजे गो बॅक 11 इयर्स. आय टेल यू. त्याच्या 11 वर्षांच्या आधी आपल्या वारकरी संप्रदायामध्ये अतिशय मोठं नाव असलेले धुंडा महाराज देगलूरकर, त्यांचे नातू चैतन्य महाराज देगलूरकर, त्यांनी मला काही अभंग दिले होते आणि ते म्हणले, राहुलजी ह्याचं काहीतरी करा. तर मी 1.5 वर्ष मी काहीच केलं नाही, कारण मी काही कंपोजर तेव्हा नव्हतो. स्वतः मी काही असा विचार केलेला नव्हता की आपण हे करूया. तर लक्षही गेलं नाही. आणि 1 वर्षांनी त्यांनी मला विचारलं की आम्ही असंच भेटलो एका कार्यक्रमात. तर ते म्हणले, राहुलजी तुम्ही काही केलं काय ह्याचं? मी म्हणलं, खरं सांगू का? म्हणलं, मी काही केलं नाही महाराज, पण माझा मित्र आहे चैतन्य कुंटे, त्याला मी ते सगळे अभंग दिले. ते सगळे ज्ञानेश्वर महाराजांच्या त्या विरहिण्या होत्या. तर त्यांनी ते लगेच महिन्याभरात कंपोज केले. मग ते सगळे रेकॉर्ड केले मी, आणि त्याचे कार्यक्रम 2-3 वर्ष मी आधी केले. त्याचं नाव होतं विरहिणी बोले, आणि त्याच्यात स्वतः चैतन्य महाराज त्याचं सगळं निरूपण करायचे. आणि आय हॅव टू टेल यू ऑर शेअर दिस की जितकं माझं गाणं रंगत असेल, म्हणजे माझ्या अंगावरही आत्ता आहे बघ काटा येतो, की त्यांचं जे बोलणं होतं ते इतकं म्युझिकल आणि गाण्यापेक्षा जास्ती काहीतरी आतमध्ये नेणारं होतं, की माझ्या गाण्यापेक्षा जास्ती त्यांचं बोलणं व्हायचं. पण मी इतका त्याच्यात तल्लीन व्हायचो की प्रत्येक खेपेला आम्ही असे 4-5 कार्यक्रम करायचो वर्षभरामध्ये, याच आषाढीच्या काळामध्ये. तर प्रत्येक खेपेला जसं गाण्यामध्ये आपण उपज करतो, किंवा उपज म्हणजे इम्प्रोव्हायझेशन, काहीतरी वेगळं नवीन प्रत्येक वेळेला सुचतं गाण्यामध्ये, तसं त्यांना बोलताना सुचायचं. हो हो हो. आणि ते ऐकण्यामध्ये मी म्हणजे दिग्मूढ होऊन वेडा व्हायचो मी. सो असे 2 वर्ष मी कार्यक्रम केल्यानंतर मग मी म्हणलं की फक्त ज्ञानेश्वर माऊलींची नव्हे, तर मग बाकीच्याही संतांची आपण अभंग घेऊयात, आणि आता ह्या कार्यक्रमाला वेगळं नाव देऊयात. तर चैतन्य कुंटे जे आता डॉक्टर चैतन्य कुंटे झालेत आणि आपल्या पुणे युनिव्हर्सिटीचे म्युझिकच्या डिपार्टमेंटचे हेड आहेत ते, तर त्यांनी सांगितलं की अभंगवारी नाव ठेव राहुल. आणि मग इट जस्ट स्टक विथ मी. आणि मग त्याच्यानंतर अभंगवारी ही सातत्याने व्हायला लागली, आणि हळूहळू 1, 2, 3, 4 करत करत आता प्रवास तो 13 शहरांकडे झालेला आहे. आणि गेल्या 2-3 वर्ष मी म्हणजे परवाच मी पंढरपूरला जाऊन पांडुरंगाचं दर्शन घेऊन आलो, आणि त्याच्या आधी आळंदीला जाऊन माऊलींच्या पादुकांचं दर्शन घेऊन आलो, की अभंगवारी आत्तापासून सुरू होते, ती तुमच्या आशीर्वादाने संपन्न होऊ दे. क्या बात आहे. पण राहुल देशपांडे फक्त शास्त्रीय संगीत नाही आहे. राहुल देशपांडे चित्रपटांमध्ये गातो, चित्रपटांमध्ये अभिनय करतो. मी गंमत सांगू का? मी कोळीवाड्यामध्ये शूट करत होतो. जस्ट US आलो, आपल्या वरळीच्या कोळीवाड्यात शूट करत होतो. आणि अर्थात माझी तिकडे जाण्याची पहिली वेळ होती, आणि इतकं ऊन आणि ओढूसचे रस्ते, म्हणजे गल्लीच होती ती छोटीशी, आणि असं चेस सिक्वेन्स वगैरे. मी आयुष्यामध्ये गन हातात घेतलेली नाही. त्यांनी माझ्या हातामध्ये बंदूक दिली, म्हणून म्हणले फायर करो. मी म्हटलं कैसे फायर करो, ऐसे कसं धरायचं इतकंच ना मला. वी स्पीकिंग ऑफ ओ रोमिओ बाय द वे, ज्यांना माहित नाही आहे त्यांना. ओ रोमिओ. आय विल टेल यू, इट्स सो अमेझिंग टू वर्क विथ विशालजी. सच अ लव्हिंग अँड हंबल मॅन. ते त्याच्यातलं ते गाणं जे आहे ते जरासं येईल का आठवण छेडायला सांगितलं तर? कसं आहे, ती बंदिश कुमारजींची आहे. त्यांना मारतो मी तेव्हा. बचाले मोरी माँ ताजे घर में ललुआ अकेलो बिन मोहे बचा ले मोरी माँ.
इतकी सुंदर बंदिश आहे, पण क्या ते बात. ते म्हणले इथे छान वाटेल. क्या फॉर पीपल म्हणजे ज्यांनी अजून ओ रोमिओ पाहिलेलं नाही, माझ्या मराठी ऑडियन्सच नाही, आता ओ रोमिओ बघायचं आणखी एक कारण मी तुम्हाला दिलेलं आहे. म्हणजे आता हा इंटरव्ह्यू कन्झ्युम करणाऱ्यामध्ये कित्येक शास्त्रीय संगीतचे विद्यार्थी असतील. जर तुझ्या गाण्यांच्या अख्ख्या बिब्लिओग्राफीमधून एखादं यमन कल्याणवर आधारित चीज मी छेडायला सांगितली तर कोणती आठवण येईल? तुझं मागतो मी आता, मागतो आता मज द्यावे एक दंता, तुझं मागतो मी आता. किंवा किती नाट्य, नाथ हा माझा मोही खला, देवा घरचे ज्ञात कुणाला, क्या बात है. चंदन सा बदन चंचल चितवन, धीरे धीरे. इतकी गाणी आहेत यमनमध्ये, इतका मोठा राग आहे तो. त्याच्यामुळे तो इतका चांगला एक्सप्लोर झाला. आणि व्हॉट आय लव्ह द मोस्ट इज म्हणजे जी ऑडियन्स तुला कन्झ्युम करते ऑन स्टेज ॲज अ शास्त्रीय संगीत सिंगर, या तू जेव्हा दीदींची गाणी किंवा चित्रपटांची गाणी त्या तुझ्या फेसबुक लाईव्ह वगैरेवर गातोस, फार मजा येते. म्हणजे ही आयडिया कोविडचीच होती. कारण तोपर्यंत काय ना की मी ही गाणी गायचो, माझं गायचो. मी ठरवलं मला जी गाणी आवडायची, आणि तसंही माझ्या यूट्यूब चॅनलला एकही सबस्क्रायबर नव्हता तेव्हा, त्याच्यामुळे मला असं वाटलं की कोणी ऐकणार नाही, आपण गाऊन टाकू. आणि मला आठवतंय पहिलं गाणं मला वाटतं लग जा गले गायलं होतं मी. हो हो हो. हां. नो वी कांट मूव्ह अहेड विदाउट यू सिंगिंग दिस अ लिटल. मारतील सगळे धरून मला. लग जा गले के फिर ये हसी रात हो न हो, शायद फिर इस जन्म में मुलाकात हो न हो, लग जा गले से. क्या बात है. सो हे पहिलं गाणं गायलो मी, आणि त्याच्यानंतर अनेक दीदींची गाणी गायलो, आशाताईंची गायलो, आणि बाळासाहेब म्हणजे हृदयनाथ मंगेशकरांची खूप गाणी मी त्याच्यात गायलो होतो. बहुत बडी बात हो गई. कमिंग बॅक टू अभंगवारी. या. अभंगवारी करत असताना हो. एखादा कोणता किस्सा असेल का, जो किस्सा म्हणजे उद्या जर तू ऑटोबायोग्राफी लिहिशील स्वतःची, की जितूराज हा किस्सा मला नेहमी आठवण राहील अजूनपर्यंतच्या 10 वर्षाच्या अभंगवारीमधल्या कोणत्याही शोच्या? मला असं वाटतं की दरवर्षी जेव्हा तो गजर होतो पांडुरंगाचा, तो काही मी मुद्दाम करत नाही. मला एकतर लहानपणापासून लयीचा आणि जलद लयीचा नाद आहे. लहानपणी आपल्याला वाटतं ना आपण ताना मारू, हे करू. सो म्हणजे मी असं नाही म्हणणार की मला खूप मी लयकार आहे का, पण मला आवडतं ते करायला. आणि त्याच्यातनं आजोबांचं आणि आपले बाबूजी सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं कानडा राजा पंढरीचाही मी लहानपणापासून गायचो, आणि ते माझ्या पद्धतीने गायचो. म्हणजे त्यांचं खूप संथ आहे, पण मी ते खूप जलद करून गायचो, आणि त्याच्यानंतर मी गजरही करायला लागलो. आणि ते इतकं सगळ्यांना, कानडा बरोबर गजर, हां त्याच्याबरोबर ते इतकं आवडायला लागलं सगळ्यांना, की नंतर ते असं झालं की अरे ह्यांनी कोणी गायलं हे ओरिजिनल, इथपर्यंत आलं. ती मी म्हणलं बाबा आम्ही ह्यांच्या उष्ट्यावरती जगतो, आमचं काही नाही, हे सगळ्या मोठ्या थोर लोकांचं आहे. आणि त्याच्यातनं मला असं वाटायला लागलं की आपण वेगळा गजर करावा. आणि हे सगळं यूज टू हॅपन इन द मोमेंट. आय नेवर कोरिओग्राफ्ड एनिथिंग. मी कधीही आधीपासून ठरवलेलं नाही आहे. सो भैरवी झाल्यानंतर मी लय एकदम खेचून घेतली, आणि धागेन धा धा तेट धागेन धा, विठ्ठल 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 विठ्ठल. आणि ती इतकी अशी, ज्याला आपण लॉ लागणं म्हणतो ना, ती इतकी भिनते अंगामध्ये. आणि सगळ्यांची जेव्हा, म्हणजे ज्याला आपण कलेक्टिव्ह स्पिरिच्युअलिटी म्हणू, सगळे त्या ह्याच्यात जेव्हा गुंग होतात, तेव्हा ते वातावरण इतकं चार्ज होतं, आणि ते गिमिक नसतं. राईट. ते खूप मनापासून आलेलं असतं. आणि त्याच्यामधनं कधी कधी असंही होतं की मला गाताच येत नाही, इतकं भरून येतं किंवा मी रडायला लागतो. तसं लोकांचंही होतं की ते इतके त्या विठ्ठल नामात तल्लीन होतात, ते माझ्यात होत नाहीत किंवा मी माझ्या गाण्यात होत नाहीत, ते त्या नामामध्ये तल्लीन होतात. आणि मला असं वाटतं की तेव्हा मी फक्त माध्यम असतो किंवा मीडियम असतो, ज्याच्या थ्रू ती एनर्जी पास होत असते. ते इतकं वर जातं की काही लोक उठून नाचायला लागतात. मी काय उठून नाचायला लावत नाही, किंवा पायावरती लोटांगण घालतात. सो हे खूप काय म्हणतात अंगावर येतं, आणि इट्स व्हेरी ओव्हरवेल्मिंग. आणि आफ्टर दॅट म्हणजे ते सगळं झाल्यानंतर आय बिकम अ व्हेरी नॉर्मल पर्सन. आणि फॉर दॅट नॉर्मल पर्सन टू टेक ऑल ऑफ दिस इट्स व्हेरी डिफिकल्ट फॉर मी. की मला असं वाटतं की अरे आय एम नॉट दॅट पर्सन, की असं होतं माझं की हे माझं नाही आहे, होऊन गेलं, आणि आता हां.
सो दॅट इज म्हणजे दरवर्षी होत आहे. जर असं कानडा राजा विठ्ठल. कानडा राजा पंढरीचा वेदा नाही नाही कळला, वेदा नाही नाही कळला, अंतपारयाचा कानडा राजा पंढरीचा. क्या बात है. राहुल, कठीण प्रश्न असेल हा, पण तरी विचारायची हिंमत करतो की अजूनपर्यंत गायलेल्या फिल्मी चीजांमधून जर मी सर्वात चॅलेंजिंग चीज कोणती होती सर्व फिल्म्समधून, तर कोणती असेल? खळखळ खळखळ गोदा. हो. गोदावरी चित्रपटातलं जे A.V. प्रफुल्लचंद्र यांनी म्युझिक त्याचं केलेलं आहे आणि जितेंद्र जोशी यांनी अतिशय उत्तम त्याच्यामध्ये काम केलं आहे आणि त्यांनीच ते लिहिलेलं गाणं आहे. आणि त्याच्यातनं मी सांगतो A.V.कडनं इतक्या गोष्टी त्या दिवशी मी शिकलो की आवाजाच्या छोट्या छोट्या गोष्टी, की कसा तो आवाज मायक्रोफोनचा कसा उपयोग करायचा, हे मी त्याच्याकडनं बऱ्याच गोष्टी शिकलो. आणि ते गाणं इतकं सगळ्यांनाही आवडतं आणि माझंही वन ऑफ माय मोस्ट फेवरेट सॉंग्स. मग हे गायलं पाहिजे जरासं. खळखळ खळखळ गोदा निघालीस तू पुढल्या या गावा, पहिलं तिरी नंतर मी तुझा नाद यावा. क्या बात है. इफ आय रिमेंबर राईट, आय थिंक ह्या चित्रपटाला कोणता तरी नॅशनल पुरस्कार मिळाला होता याला नॅशनल अवॉर्ड पण मिळाला, जितेंद्र जोशीलाही मिळाला. फोन इंटरव्ह्यू केला होता. चलते चलते विठू माऊलींचं किंवा पाणी पाणी जे दीदींचं विशालसाठी गायलं होतं, कोणतं गाणं ॲज आयसिंग ऑन द केक? हे अभंगवारी आहे. फॉलो करत राहा. अभंगवारी लाईव्ह चालत राहते यूट्यूबवर. हो, चालत राहते. 2 ऑगस्टपर्यंत 13 शहरांमध्ये वारी येणार आहे. तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल, देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल. नाम म्हणे मज विठ्ठल सापडला, म्हणून कळी काळा पाड नाही, पाड नाही, पाड नाही, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल. जय हरी विठ्ठल. ही फक्त झलक होती. बाकी तुम्ही बघा अभंगवारी, तुम्हाला कळेल काय जादू करतात ते. सो ऑनर्ड राहुल देशपांडे, तुम्ही स्टुडिओमध्ये आलात. जय हरी विठ्ठल अँड ऑल द बेस्ट. रामकृष्ण हरी. अभंगवारी अशीच चालत राहू द्या. धन्यवाद. आणि तुम्ही फॉलो करत राहा. थँक्यू.